केंद्रीय कार्यकारिणी सभेस उपस्थित राज्यभरातून आलेले सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, वेळेची कमतरता असल्यामुळं ज्यांनी ज्या सूचना मांडल्या त्या सूचना मी मांडणार नाही, परंतु अनुकंपाधारक गट ड वर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आता आहे का बंधूंनी मांडला तो महत्त्वाचा आहे. त्याच्या बाबतीत शासन स्तरावर शासन निर्णय निर्गमित होणं आवश्यक आहे. आपल्या राज्यातील सर्वच त्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी कालपासून या केंद्रीय कार्यकारिणी सभेस उत्कृष्ट अशी सर्व भोजनाच्या सुनिवासाची सुव्यवस्था केल्याबद्दल बुलढाणा शाखेचे मी नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. माननीय बलराजजी मगर साहेब, राज्याचे ज्यांनी खंबीर नेतृत्व केलेलं आहे, आज यापुढे सुद्धा ते आपल्याला मार्गदर्शन राहणार आहेत. त्यांच्या या ठिकाणी सेवा त्यांचा गौरव होणार आहे. यासाठी सुद्धा मी त्यांना या ठिकाणी आज हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी यांचे आभार व्यक्त करतो. आणि संघटनेच्या कामकाजासाठी आर्थिक निधीसुद्धा आवश्यकता आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने आमचे नेते खंबीर नेतृत्व बाबुरावजी भुजबळ साहेब यांनी आवाहन केल्यानुसार 31 ऑगस्टपर्यंत आम्ही आमच्या नांदेड जिल्ह्याचा वाटा 15,000 रुपये आज या ठिकाणी नेमकं 31 जुलैपर्यंत आम्ही नक्की त्या खात्यामध्ये जमा करू. साताऱ्यासुद्धा अधिवेशनाला याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू. नांदेड जिल्हा कर्मचारी युनियनतर्फे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य सहसचिव देवेंद्रदादा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हाध्यक्ष मी राघवेंद्र मधुरकर सचिव, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मंडपती 35-40 आमच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व कर्मचारी उपस्थित आहेत. या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावरील कर्मचाऱ्यांना अर्ध तथा विभागीय परीक्षेतून सूट मिळण्याबाबत अकोला, सांगली, सातारा, धाराशिव जिल्ह्याचे सूट मिळालेली आहे. ही सूट पूर्ण राज्यामध्ये मिळणे आवश्यक आहे असं मी या ठिकाणी विनंती करतो. तसेच कनिष्ठ प्रशासन अधिकारी हे पद वरिष्ठ सहायकातून प्रमोशनला भरण्यात येते. 50% प्रमोशन आणि 50% स्पर्धा परीक्षेने ते भरण्यात यावे आणि ती स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेण्यात यावी अशी सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो. तसेच वाहन चालकाच्या बाबतीत सुद्धा आमचे गणेश आंबेकर राज्य वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदमधील वाहन चालक बंधू यांना सुद्धा आरोग्य सेवक या पदावर पदोन्नती देण्यासाठी पाठपुरावा करा असं या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे. ती सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो. आणि ज्या मागण्या झालेल्या आहेत त्याचे या ठिकाणी मी पुनरुच्चार करत नाही. या ठिकाणी नांदेड जिल्हा शाखेतर्फे